तर नमस्कार मंडळी, मुंबईच्या खानावळीत आपलं स्वागत आहे. तर चला, कसा मटकीचा रस्सा किंवा मिसळपाव कसा बनवायचा एकदम झटकीपट रेसिपी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. आपल्या गावाकडं कशी आम्ही मटकीचा रस्सा म्हणजे पावाबरोबर खायला मिसळपावसोबत. तर बघा, इथं मिसळचा मसाला आहे, मटकी आहे, आपली शेतातली हिरवीगार कोथिंबीर आहे बरं का. इथं सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतले, ते स्किप झाला व्हिडिओ. तर इथं बघा, कढीपत्ता टाकला आहे, कढीपत्त्याशिवाय स्वाद नाही. तेल टाकलं आहे आणि इथं ते आपलं कांदा, टमाटर, लसूण, हिरवी मिरची त्याची पेस्ट केलेली आहे. बरा आमचा आचारी बघा टाकलं. आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, गाद 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 हलवून घ्यायचं, चांगलं भाजून द्यायचं, तेल सुटून द्यायचं. बघा आता ह्याच्यात मसाला टाकलं का, तर बघू शकता इथं मसाले टाकलेत आपले घरगुती. सगळे गादा 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 हलवून घेतले. बघा कसं तेल सुटतं. आता मस्तपैकी गावरान मटकीचा रस्सा झणझणीत पावाबरोबर पण खायला. हळद मीठ पण टाकून घेतले आपण. चांगलं परतून घ्यायचं, हलवून घ्यायचं चांगलं. आपला तवा मारायचा थंडेगारट्याचा, त्यासाठी बघा हळद टाकली, मीठ पण टाकले. आता चांगलं हे हलवून घेतलं की त्याच्यात आता मटकी टाकायची बरं का. चांगलं शिजून घेतलं आहे, मसाला चांगला गरगरीत झाला आहे. आता ह्याच्यात चला मटकी टाकायची. इथं कोथिंबीर चिरून ठेवली बरं का. हे बघा गावरान शेतातली कोथिंबीर, मटकी टाकली, मस्त मोड आलेली. आता कसं रापची कापली उसळ होणार. बघा चांगलं आता इथं हलवून घ्यायचं आणि चांगली उकळून द्यायची. हे बघा चुलीवली एकदम रसरशीत झणझणीत लागते. खाणारे बी खुश, करणारे बी खुश. बघा वरनं चांगली कोथिंबीर टाकली बारीक करून. आता चांगली उकळी आलेली आहे आणि आपली बघा आता खायला रेडी झाली बरं का. चांगली उकळी येऊन गेलेली आहे. हे बघा इथं एक तर ताटात काढली झणझणीत.